महापालिकेत भाजपने घेतलेल्या सोयीस्कर भूमिकेचा विचार करून आम्ही जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा निर्णय घेणार आहे. सत्ता स्थापनेबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यांनी आमचा पाठिंबा गृहीत कसा धरला. गरज भासली की त्यांच्याकडून अशी चर्चा होतात, पण आमचा निर्णय ठरवणारे भाजप कोण. आम्ही स्वतंत्र लढलो आहे, असे शिवसेनेचे नेते मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं. सांगली येथे शिवसेना शिंदे पक्षाच्या नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शंभूराज देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. ते म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने 10 जागा देण्याचं जाहीर केलं, नंतर शेवटी सॉरी म्हणत 2 जागा देऊ असं पालकमंत्र्यांनी सांगितलं. पण एका लुगड्याने बाई म्हातारी होत नसते हे निवडणूक निकालानंतर भाजपला कळालं. अति तिथं माती झाली. त्यानंतर सत्ता स्थापनाबाबत आमच्याबरोबर बोलणे झाले, पण नंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाला बरोबर घेण्यात आले. हा पक्ष देखील महायुतीतील घटक पक्ष आहे. आम्हाला काही अडचण नाही, पण नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीत महायुतीच्या कोर कमिटीच्या बैठकीत टोकाची भूमिका घेऊ नये असं जाहीर केलं होतं. ते भाजपकडून सांगली महापालिकेसाठी पाळले गेले नाही. हा अनुभव आता शिवसेनेला आलाय. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सत्तेत भाजपबरोबर सहभागी व्हायचं की नाही याचा निर्णय शिवसेना सर्वानुमते घेणार असल्याचं शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलंय. चांदोली धरण परिसरातील मंदूर येथे सकाळीच धांदीचा मळा नावाच्या शेतात ऊस तोडणीचं काम करत असताना ऊसात असलेल्या गव्याने लक्ष्मण रामू पाटील यांच्यावर हल्ला करत उचलून फेकून दिल्याने ते गंभीर जखमी झालेत. त्यांच्या डाव्या पायात मांडीत गव्याचं शिंग घुसल्याने दुखापत झाली असून उजव्या हाताला मुक्का मार लागलाय. त्यांना मंदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून प्राथमिक उपचार करून कराड येथे पाठवण्यात आलेत. 1.5 महिन्यात ही दुसरी घटना घडल्याने यावेळी ग्रामस्थ अधिक संतप्त झालेले दिसून आले. ग्रामस्थांनी वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी वारणावती वन्यजीव कार्यालयावर मोर्चा काढून कार्यालयाला टाळी ठोकले. त्यानंतर ग्रामस्थांनी ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत ठिय्या मांडण्याचा निर्णय घेतला. दिवसभर कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. यामध्ये नंदीर नाईक, BK नाईकवडी, शोभा माने, मनीषा पाटील, राम माने, वसंत पाटील आणि मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते. सायंकाळी वरिष्ठ अधिकारी स्नेहलता पाटील उपस्थित झाल्यानंतर झालेल्या बैठकीतील चर्चेअंती मानवांवर हल्ला करणाऱ्या गव्याची पुणे येथील रेस्क्यू टीमकडून रेस्क्यू करणे तसेच रेस्क्यू टीमकडूनच उर्वरित शेतशिवारातील गवे हुसकावून जंगलात घालवणे, जंगलातून येणाऱ्या गव्यांसाठी तात्पुरते गेट बसवणे, अभयारण्याच्या कंपाऊंडबाबतचा प्रस्तावाचा मंत्रिमंडळाकडे पाठपुरावा करणे, मानवी वस्तीत वन्यजीव विभागाची पेट्रोलिंग यंत्रणा कार्यान्वित करणे आणि अभयारण्यात मागील 5 वर्षात कामाची माहिती देणे आणि दर महिन्याला ग्रामपंचायत स्तरावर ग्रामस्थांसमवेत बैठकीचं आयोजन करणे असे निर्णय घेण्यात आले. जिल्हा परिषदेच्या सत्तेचा पेच कायम असल्याने दिवसेंदिवस राजकीय हालचाली वाढल्या आहेत. अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसने अध्यक्षपद हवे आहे. महाविकास आघाडी अथवा महायुती यापैकी कोणी अध्यक्षपद देईल त्यांच्यासोबत जाण्याबाबतचा निर्णय जिल्ह्यातील नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षपदाच्या दावेदारीबाबतचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडे पाठवला जाणार आहे. अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगण्यात आले. मिरजेत जिल्हा परिषदेच्या निकालानंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार शिवाजीराव नाईक, जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील, माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी सभापती तम्मनगोंडा रवी पाटील, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख व अनिल पाटील यावेळी उपस्थित होते. सत्तेची समीकरणे आणि पक्षीय बलाबल यांची तुलना केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला सद्यस्थितीत महत्त्वाचं स्थान आहे. भाजपकडून सत्तेत सामील होण्याबाबत चर्चा करण्यात येत असली तरी काही नेते आघाडीसोबत जाण्यास अनुकूल आहेत. बैठकीत महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांबाबत चर्चा करण्यात आली. सत्तेमध्ये सामील होण्यापूर्वी अध्यक्षपदाची दावेदारी सांगण्यात आली आहे. भाजप अथवा काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून अध्यक्षपद देईल त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय नेत्यांनी सर्वानुमते घेतला आहे. देशातील कामगारांवर गुलामगिरी लादणाऱ्या 4 श्रमसंहिता त्वरित रद्द कराव्यात या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी विविध कामगार संघटनांनी निदर्शने करून शासनाचे मागण्यांकडे लक्ष वेधून घेतलं. देशव्यापी संपात जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, इंटक, बँक कर्मचारी, आशा वर्कर्ससह 5,000वर बांधकाम कामगार संपात सहभागी झाले. महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक आणि आरोग्य कर्मचारी संघटना, निवारा बांधकाम कामगार संघटना, बँक एम्प्लॉईज युनियन, शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना, शिक्षक फेडरेशन आणि पेन्शनर्स श्रमिक संघटनांनी संयुक्तपणे निदर्शने केली. निदर्शनानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकारी यांना मागण्यांचं निवेदन दिलं. 4 श्रमसंहितांची अंमलबजावणी झाल्यास कामगारांचे मूलभूत हक्क धोक्यात येणार आहेत. देशातील सर्व केंद्रीय कामगार संघटनांचा विरोध असतानाही केंद्रीय सरकार जबरदस्तीने या संहितांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करीत आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो.
4 श्रमसंहितांमुळे 30 महत्त्वाचे कामगार कायदे रद्द होणार आहेत. इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा कायदा कमजोर करून तो 2 संहितांमध्ये विभागण्यात आलाय. मूळ कायद्यातील विस्तृत आणि कामगार हिताच्या तरतुदी काढून टाकून केवळ त्रोटक सुविधा ठेवल्या आहेत. त्यामुळे देशातील 8 कोटी बांधकाम कामगारांचं भवितव्य धोक्यात येणार आहे. त्यामुळे मूळ कायद्यात बदल करू नये अशी मागणी आहे. कामगार विरोधी नवीन 4 श्रम संहिता रद्द करा. जुने कामगार कायदे पुनर्स्थापित करून त्यांची कडक अंमलबजावणी करा अशी मागणी करीत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आलं. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. त्यात म्हटलंय की केंद्र सरकारने कामगारांचे जुने सर्व कायदे रद्द करून कामगार विरोधी 4 संहिता लागू केल्या. त्या कायद्यामुळे सामान्य जनतेचे हक्क हिरावून घेतले जाणार आहेत. सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण आणि कामगार कायद्याचे दुर्बलीकरणात वाढ होणार आहे. प्रत्येक व्यक्तीला नोकरी आणि रोजगाराची सुरक्षितता देण्यात यावी. योजनेच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा. असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी स्वतंत्र सर्वसमावेशक कायदा करून त्यांना सामाजिक सुरक्षा लागू करावी. 8 तासांच्या कामासाठी दरमहा किमान 30,000 रुपये वेतन लागू करावे. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग किंवा सेवांचे खाजगीकरण थांबवावे. शासकीय निमशासकीय क्षेत्रातील रिक्त जागांवर भरती करावी. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मागे घ्या. शिक्षणाचे खाजगीकरण थांबवा. महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा रद्द करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष आनंदी भोसले, सरचिटणीस सूर्यमणी गायकवाड, नादिरा नदा, मधुमती मोरे, राणी जाधव, विनया जाधव, नीलप्रभा लोंढे उपस्थित होत्या. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सर्वसामान्यांचे जीवन सुरक्षित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाने सक्रिय पुढाकार घेऊन कायद्याचा धाक निर्माण करावा अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिल्या. जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदी जण उपस्थित होते. जिल्ह्यात गेल्या काही दिवसातील घडलेल्या गुन्हेगारी घटनांचा आढावा घेऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, अंमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा अभियान गेले वर्षभर सुरू आहे. याचा प्रभाव वाढवण्यासाठी पोलीस प्रशासनासह औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क यांनी एकत्रित धाड मोहीम हाती घ्यावी. महापालिका क्षेत्रातील ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणांची कडक तपासणी करावी. पोलीस दलाने गस्त वाढवून अधिकाधिक कठोर पावले उचलावीत. कोणाचीही गय करू नये अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने माहिती सादर केली. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप पोटे, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर तसेच समितीचे सदस्य उपस्थित होते. जिल्हा पोलीस दलातील शिपाई पदाच्या जागेसाठी गुरुवारी दुसऱ्या दिवशी 895 उमेदवार कागदपत्र आणि छाती उंची छाननीत पात्र ठरल्यानंतर त्यांची मैदानी चाचणी घेण्यात आली. जिल्हा पोलीस दलात शिपाई पदाच्या 59 जागांसाठी बुधवारपासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. बुधवारी महिलांची शारीरिक चाचणी झाली. त्यानंतर गुरुवारी पुरुषांच्या भरती प्रक्रियेस प्रारंभ झाला. गुरुवारी 1214 उमेदवारांना बोलवण्यात आलं होतं. त्यापैकी 962 उमेदवार हजर राहिले. त्यापैकी 895 उमेदवार कागदपत्रे तपासणी, छाती आणि उंचीमध्ये पात्र ठरले. त्यानंतर त्यांची मैदानी चाचणी घेण्यात आली. पुरुषांना 1600 मीटर आणि 100 मीटर धावणे प्रकार घेण्यात आले. त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून ग्लुकोज पाणी, केळी निःशुल्क पुरवण्यात आले. शुक्रवारी 1210 पुरुष उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलवण्यात येणार आहे. भरती प्रक्रिया अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्तात सुरू आहे. पोलीस भरती प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाते. तसेच CCTV कॅमेऱ्यांची नजरही रोखली आहे. पारदर्शक प्रक्रिया राबवली जात असल्याचं अधीक्षक घुगे यांनी सांगितले. केंद्रीय अर्थसंकल्पात बेदाणा, हळद, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काहीही तरतूद केलेली नाही. ना वेअर हाऊस बांधणीसाठी ना कोल्ड स्टोरेज उभारणीसाठी तरतूद केली आहे. तुम्ही या शेतकऱ्यांचा विचार करणारच नाही का, असा सवाल खासदार विशाल पाटील यांनी संसदेत अर्थसंकल्पावर बोलताना केला. ते म्हणाले, सांगली लोकसभा मतदारसंघात हळद, बेदाणा, ऊस उत्पादकांसाठी काहीही केलं नाही. कोल्ड स्टोरेज, वेअर हाऊस उभारणीचा विचारच केला नाही. जलजीवन मिशनमध्ये फक्त बजेट करता खर्च तर काहीच होत नाही. घ्या ताब्यात योजना आणि लोकांना पाणी द्या. सिंचन योजनेला AIBPतून तरतुदीची मागणी करतोय. म्हैसाळ टेंभू योजनेबाबत तुम्ही काहीच तरतूद करायला तयार नाही. सांगलीत आम्ही रेल्वे थांबा मागतोय.
स्थानकाला निधी मागतोय, मात्र तुम्ही काहीच करत नाही. केवळ घोषणा भारताचं चित्र बदलणार नाही. ते म्हणाले, दरडोई GDPत आपण 156व्या क्रमांकावर आहोत. घोषणा खूप केल्या, त्याबद्दल अभिनंदन. पण 2022ला सर्वांना घर देणार होता, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होता. त्याचं काय झालं? आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणामुळे कापूस उत्पादक, मका, सोयाबीन उत्पादकांवर जो परिणाम होणार आहे, यावर काय उपाययोजना केल्या, काय तरतूद केली? अनेक देशांचे चलन डॉलरच्या तुलनेत वधारत असताना भारतात मात्र ते खाली जात आहे. ही चिंतेची बाब आहे. आत्मनिर्भर भारतावर चर्चा केली जाते, मात्र चीनचा माल नेपाळ मार्गे भारतात येतोय, बेदाणा चोरून आयात होतोय. त्याचं मोठं नुकसान होत असल्याचं त्यांनी सांगितलं. महापालिकेतील काँग्रेसच्या 18 नगरसेवकांच्या गटाची तर गटनेते म्हणून मंगेश चव्हाण यांची नोंद पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे करण्यात आली आहे. महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे 18 नगरसेवक निवडून आलेत. काँग्रेस पक्षाचा जो गटनेता होईल तोच विरोधी पक्षनेता असणार आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या गटनेते पदासाठी मंगेश चव्हाण यांचं नाव अंतिम केलं होतं, मात्र आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्यात नावावरून एकमत होत नसल्याने निवड थांबली होती. मात्र सर्वानुमते मंगेश चव्हाण यांचं नाव जाहीर करण्यात आलं. त्यानुसार महापालिकेच्या 18 नगरसेवकांची व गटनेते म्हणून मंगेश चव्हाण यांची नोंदणी पुणे विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, फिरोज पठाण, मयूर पाटील, हर्षवर्धन पाटील, दीपाली पाटील, सोनाली सावर्डेकर, अश्विनी कदम, विलास सर्जे आदी जण उपस्थित होते. जिथे नाळ पुरलेली असते त्याच मातीतून आकाशाला गवसणी घालण्याचं बळ मिळणं हे अहोभाग्य असतं. शांतिनिकेतनच्या संस्कार भूमीत हे भाग्य अनेक गरीब वंचित विद्यार्थ्यांना मिळते. शांतिनिकेतन लोकविद्यापीठ हे आत्मनिर्भर, स्वावलंबी माणूस आणि नवा समाज निर्माण करणारे विद्यापीठ असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी केले. स्वर्गीय PB पाटील सोशल फोरम, नवभारत शिक्षण मंडळ आणि शांतिनिकेतन लोकविद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थापक संचालिका प्राध्यापिका सौ सरोजताई पाटील माई यांचा 13वा स्मृतिदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शांतिनिकेतन येथे आयोजित माई पुरस्कार 2026 आणि गुणवंत माजी विद्यार्थी पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या प्रमुख अतिथी पदावरून ते बोलत होते. यावेळी बोलताना उत्तम कांबळे यांनी शांतिनिकेतन आणि त्यांच्या विद्यार्थी दशेतील काही आठवणींना उजाळा दिलाय. ते पुढे म्हणाले, शांतिनिकेतन ही संस्था पिल्लांच्या चोचींना चारा आणि पंखांना बळ देणारी संस्था आहे. गुरुमाऊली आणि वडील गुरु या रूपात भेटणाऱ्या स्वर्गीय PB पाटील आणि स्वर्गीय माई यांच्या मार्गदर्शनाखाली चालवली जाणारी व्यवस्था ही केवळ अन्न पाणी देणारी नसून अखंड स्रोत असणारी, ऊर्जा देणारी शिक्षण व्यवस्था असल्याचं त्यांनी सांगितले. शांतिनिकेतन लोकविद्यापीठ हे आत्मनिर्भर, स्वावलंबी माणूस आणि नवा समाज निर्माण करणारे विद्यापीठ असल्याचे सुतोवाच त्यांनी केलं.